सर्वांना जय एकविरा. इथं मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे आणि चणा डाळ भिजत घातलेली, 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या साफ करून घेतलेल्या आहेत. गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर मी कुकर चढवलेला आहे. त्यात आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होईपर्यंत आपण वाट बघायची आहे. तेल छान गरम झालं की आपण लगेच त्यात मीडियम साईजचे 2 कांदे कट केलेले ते टाकतोय. तर आज आपण बनवणार आहोत चणा डाळ मटण आगरी पद्धतीत. तर तुम्ही रेसिपी पुढे बघा. कांदा मऊसूत झाल्याच्या नंतर आपण लसूण ठेचलेला तो घालतोय. गुलाबी कलर आला ना कांद्याला की टाकायचं. लसूण पण आता आपण मिक्स करून घेतोय. मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण खडे मसाले घालतोय. इथे सर्व वेलची, लवंग, स्टार फूल आणि काली मिरी, तेजपत्ता मी नंतर टाकलाय, दालचिनी, हे सर्व खडे मसाले मी त्यात घातले. त्यानंतर इथे कांदा शिजलेला आहे, लसूण पण चांगला शिजलेला आहे. त्यानंतर मी यात घालते अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट. मी पेस्ट सर्वच जेवणात घालते बहुतेक, म्हणजे जेवढं मी काही पण बनवते त्यात मी पेस्ट टाकते, याने टेस्ट अजून वाढते. त्यानंतर इथे अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, त्यानंतर आगरी मसाला 3-3.5 चम्मच घालते. तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खाता त्याप्रमाणे टाकू शकता. इथे मटन मसाला टाकला. मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे मस्त. गॅस करायचे फास्ट. मसाला टाकताना मी गॅस स्लो करते नेहमीच. फास्ट गॅसवर आता चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे. छान मसाला कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर मग जेवणाला नंतर मसाल्याचाच वास येतो, म्हणून मसाला आपण चांगला शिजवून घेतो. तर आता आपण मटण यात टाकून घेतोय. तर थोडं पाणी होतं ते घातलं मी त्यात. त्यानंतर आता आपण मटण पण टाकून द्यायचं आहे. मटण घातलेलं आहे. त्यानंतर यात मी चवीनुसार मीठ टाकते. मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व, आणि गॅस फास्ट ठेवूनच मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. चांगलं मिक्स करून घ्या. मीठ एकजीव होईपर्यंत मिक्स करा. खाली वरती करून मिक्स करून घ्या. कलर तुम्ही बघू शकता. आता अजून कलर येईल जसं जसं शिजत जाईल तसं. त्यानंतर झाकण लावायचं नाहीये. 2 मिनिटासाठी झाकण असं ठेवून द्यायचं आहे, लावायचं नाहीये. गॅस फास्टच ठेवायचा आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही चेक कराल तर बघू शकता इथे मटण थोडंसं पाणी सोडलंय मटणने, पण आपण मीठ टाकलेलं म्हणून. तर आता यात आपण पाणी घालतोय. अंदाजे मी पाणी टाकलेलं आहे, पण तुम्ही 1 ग्लास पाणी टाकू शकता यात. मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिटी होण्यासाठी सोडायचं आहे. तर इथे आता कुकर थंड झालेले, आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर आता इथे मी कुकर खोललेला आहे. तर 2 शिट्ट्याने काही मटण शिजणार नाही आहे, फक्त आपण 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आता यात आपण टाकतोय चणा डाळ, कारण की चणा डाळ एकदमच फेन करायची नव्हती म्हणून मी 2 शिट्ट्या अगोदर घेतलेल्या आहेत. तर इथे चणा डाळ मी 1 तास अगोदर फुगत घातलेली आहे. तर जे आपण टाकू शकता, तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही टाकू शकता. आमच्या घरात चणा डाळ खूप आवडते असे मटणमध्ये, मुंडीमध्ये घातलेली. गॅस चालू करायचा आहे. चणा डाळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात पाणी घालायचं नाही आहे अजिबात. जे पाणी आहे त्यातच आपल्याला शिजवायचं आहे.
पुरेशीर आहे एवढं पाणी. तर आता आपण झाकण लावून परत याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता 3 शिट्ट्या आणि मगाशी 2 शिट्ट्या म्हणजे एकूण 5 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्याच आहेत. पाच शिट्ट्या झालेल्या आहेत एकूण आपल्या. तर इथे कुकर पण थंड झालेला आहे आणि मी कुकर खोलून घेते. हे बघा, तर गॅस चालू करायचा आहे आपल्याला. त्यात आता मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना आरामात मिक्स करा, नाहीतर एकदम डाळीचं चुरं होऊन जाईल. बऱ्यापैकी डाळ पण शिजलेली आहे मस्त आणि खूप छान असा वास सुटलेला आहे. तर यात मी आता घालते खोबऱ्याचं वाटण घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ अशी पूर्ण अख्खी राहिली की खायला पण खूप छान लागते. हे बघा, मस्त मटण पण झालेलं आहे शिजून मऊसूत एकदम. 5 शिट्ट्या घेतल्याने मटण एकदम मऊसूत शिजला जातो. डाळ पण आता मस्त झालेली आहे, शिजलेली आहे एकदम जशी पाहिजे तशी. आपल्याला स्लो गॅसवर शिजून घ्यायचं आहे. 2-3 उकळ्या काढायच्या आहेत. इथे चणा डाळ मटण रेडी आहे खाण्यासाठी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी गॅस करते बंद. तर इथे तुम्ही बघू शकता मटण किती छान दिसायला पण आणि खायला पण. तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.